बिर्याणी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे। जेवढं आपण चिकन घेणार आहे तेवढेच तांदूळ व तेवढेच कांदा घेणार आहे। आता आपण अगोदर चिकनला मॅरिनेट करून घेऊ। कांदा बारीक कापून त्याला तळून घ्यायचा आहे। आता आपण हे बाजूला ठेवू, अगोदर चिकनला मॅरिनेट करून घेऊ। मॅरिनेटची पेस्ट करण्यासाठी इथे मी 1 इंच आलं घेतलं आहे, कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 15 लसूण पाकळ्या। आता आपण याची पेस्ट करून घेऊ। चिकन मॅरिनेट करण्यासाठी आता आपण इथे जी पेस्ट केली आहे ती टाकून घेऊ। इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, यात आपण टाकूया 3 टेबलस्पून दही आणि मीठ। इथे मी 1 चमचा मीठ टाकते। आता आपण याला चांगलं मिक्स करून हे फ्रीजरमध्ये 1 तास मॅरिनेट करत ठेवू। आता आपण हा कापलेला कांदा तळायला घेऊया व हे तांदूळ पाण्यामध्ये 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवू। ते कढईत तेल तापत ठेवलं आहे। आता आपण हा कांदा तळून घेऊ। कांद्याचा रंग गुलाबीसर थोडा लालसर झाला की लगेच गॅस कमी करायचा, नाही तर कांदा जळून जातो। कांदा तळून झाला आहे। आता आपण हा काढून घेऊ। याच पद्धतीने आपण बाकीचा जो कांदा आहे तोही तळून घेऊ। कांदा तळून झाला की आपल्याला ह्याच तेलामध्ये चिकन शिजवायचं आहे। चिकन शिजवण्यासाठी मी इथे पातेलं तापत ठेवलं आहे। आता आपण जे कांदा तळलेलं तेल होतं तेच हे चिकन शिजवायला वापरणार आहोत। इथे मी 3 चमचा तेलाचा वापर करते। बिर्याणीसाठी तेल थोडं जास्तच वापरलं जातं। आता यामध्ये टाकून घेऊया मॅरिनेट केलेलं चिकन। यात अर्धा कप पाणी टाकून घेऊया। आता या चिकनवर आपण झाकण ठेवू व हे शिजून देऊ। तोपर्यंत आपण राईस करून घेऊ। आपल्याला हे चिकन मीडियम गॅसवर शिजवायचं आहे। इथे राईस करण्यासाठी मी पातेल्यात पाणी तापत ठेवलं, त्यात 2 चमचे आपण मीठ टाकून घेऊ। आता यामध्ये टाकून घेऊ आपण 2-3 वेलदोडे, दालचिनी व 3-4 लवंग, अर्धा लिंबाचा रस। पाण्याला उकळी आली आहे। आता यातले मी मसाले काढून घेते। तर यामध्ये टाकून घेऊया भिजलेले तांदूळ। आता हे तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजवायचे आहे। आता आपण बघूया आपले चिकन किती शिजले आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। आता आपण बघूया आपलं चिकन कसं झालं आहे। इथे माझा कांदा टाकताना व्हिडिओ स्किप झाला आहे, कांदा टाकून घेणे। मी बिर्याणी करताना कांदा कधी पण तळून टाकते, कारण की कांदा अगोदर टाकला की चिकन हे पातेल्याला लटकत राहतं व जळत राहतं। त्यामुळं मी कधी पण चिकन 50% शिजून घेते, मग नंतर कांदा टाकते। आता आपलं चिकन बिलकुल पातेल्याला लटकलेलं नाहीये। आता यामध्ये आपण टाकून घेऊया
बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेला पुदिना, थोडंसं 1 चमचा तूप. आता आपण हे व्यवस्थित हलवून 1-5 मिनिटं झाकण ठेवूया. तोपर्यंत आपला भातही झालेला आहे. मग आपण याची लेयर लावून घेऊ. आता मी हे चिकनचं पातेलं तव्यावर ठेवलं आहे. खाली तवा ठेवला आहे व त्यावर हे चिकनचं पातेलं ठेवलं आहे. आपला तांदूळही 80% शिजला आहे. आपण बघू शकतो इथे आपला तांदूळही शिजला आहे. आता हा राईस आपण यावर टाकून घेऊया. इथे चिकन 80% शिजले आहे. आता यावर आपण राईस लावून घेऊया. आता यातलं मी थोडंसं पाणी तांदळातलं यात टाकून घेते, जेणेकरून आपला तांदूळ शिजलेला आहे तो एकदम सॉफ्ट आणि मऊ होईल. आता आपण हे पसरून घेऊया. आता यावर आपण टाकून घेऊया थोडंसं 1 टेबलस्पून तूप. इथे मी अर्धा कप दुधामध्ये केसर भिजत ठेवलेले होते ते टाकून घेऊया. पुदिना व कोथिंबीरीने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. बारीक चिरलेली कोथिंबीर. हा जो कांदा आपण ठेवलेला होता तळलेला तो थोडासा टाकून घेऊया. आता ह्या बिर्याणीला आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण इथे मध्य भागामध्ये थोडी जागा करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला कोळशाचा स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. आता या पातेल्याला आपण पिठाचा गोळा लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला इथे वाफ दडपून ठेवता येईल. इथे एका वाटीमध्ये मी कोळसा घेतला आहे. पातेल्याला मी गव्हाचं पीठ लावलं. इथे गव्हाचं पीठ लावलं आहे. आता इथे वाटीमध्ये मी कोळसा घेतला आहे. त्यावर आपण टाकून घेऊया थोडेसे जिरे. यावर टाकूया थोडंसं तूप. आता आपल्याला हे पटकन घ्यायचं, वाफ दाबून ठेवायची आहे व यावर आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे. तर इथे माझ्याकडे वरवंटा आहे, मी त्यावर ठेवते. तुमच्याकडे जी कोणतीही जड वस्तू असेल ती ठेवायची आहे. हे चांगलं दाबून द्यायचं आहे, जेणेकरून कोळशाचा स्मोकी फ्लेवर भातामध्ये व्यापला जाईल. इथे 5 मिनिटं आपण जोरात गॅस करूया व नंतर कमी गॅसवर हे अर्धा तास ठेवूया. अर्धा तास झाला आहे. आता मी इथे गॅस बंद करते. आता आपण हे 15 मिनिटं असंच झाकून ठेवूया. मग 15 मिनिटांनी आपण हे पातेलं उघडून बघू. बिर्याणी सोबत कोशिंबीर करण्यासाठी इथे मी 1 काकडी घेतली आहे, 1 कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर. यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली हिरवी मिरची. यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ. ते मी टाकते 3 चमचे दही. 3 टेबलस्पून मी दही घेतला आहे. आता आपण हे हलवून घेऊया. आता यातली मी बिन साखरेची कोशिंबीर थोडीशी बाजूला काढून घेते व राहिलेल्या ह्याच्यात साखर टाकून घेते. आमच्याकडे डायबिटीज पेशंट असल्यामुळे बिन साखरेची इथे बाजूला कोशिंबीर काढून घेते. आता राहिलेल्या याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेऊया. तर यामध्ये टाकते 2 चमचे पिठी साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर टाकू शकता. आपली कोशिंबीर इथे तयार आहे.
गॅस बंद करून आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाले आहे. आता आपण पातेल्याचं झाकण उघडून बघूया. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्त छान असा खमंग कोळशाचा वास येऊन राहिला. आता हे आपण पीठ जे आहे ते काढून घेऊया. आता आपण बिर्याणी बघूया. छान मस्त आपली इथे ही बिर्याणी तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.